नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोडेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण इयत्ता चौथीचा मंथनचा पेपर 2 पाहणार आहोत. तर इथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. इथं कॉमा हे चिन्ह लागेल. राधिका, नगमा, अनुष्का, ठीक आहे, इथं कॉमाचं चिन्ह लागेल. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पाचव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आठव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे ते. 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 14व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 15व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 16व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 17व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 18व्या प्रश्नाचा आहे विच ऑन ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट. ही प्लीज जेव्हा शब्द येतो ती रिक्वेस्ट असते. चूज द करेक्ट रायमिंग वर्ड विचारायचं होतं. स्मेल, तर याच्यासारखाच आपल्याला वेल हा शब्द दिसेल. लास्टचे समान एकसारखेच शब्द पाहिजे राहतात. 20 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं एक्सक्लेमेशन मार्क. हे उदाहरण चिन्ह हे एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे आपल्याला इथे एक्सक्लेमेशन मार्क वापरलेले वाक्य शोधायचं आहे. तर वाव इनक्रेडिबल. चूज द सेंटेन्स दॅट इज नॉट यूज म्हणजे इथे एक्सप्लेनेशन एक्सक्लामेटरी मार्क आहे, इथं एक्सक्लामेटरी मार्क आहे, फक्त चौथ्यामध्येच नाही आहे. चूज द सेंटेन्स दॅट यूज ओरिजिनल नंबर. ओरिजिनल नंबर्स वापरलेले वाक्य शोधा खाली पर्यायातून. 3 There are 7 chairs in the room. There are आपल्याला ऑर्डिनल विचारलं होतं, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर फाइंड द करेक्ट लेटर इन द प्लेस. आपल्याला लेटर इन द प्लेस पाहिजे होता, तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे फाइंड द करेक्ट पंक्च्युएशन मार्क विच मस्ट बी यूज इन द गिवन सेंटेन्स. तर हाऊ मेनी बुक्स, तर हाऊ मेनी म्हणजे क्वेश्चन मार्क आहे. 24व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उत्तर आहे याचा पर्याय क्रमांक 4. चूज द वर्ड फ्रॉम द फॉलोइंग दॅट, इथं काय सी द पिक्चर अँड एक्सप्रेशन दॅट डोंट प्रोटेक्ट ॲनिमल फ्रॉम हार्म. ट्रीट, डोंट प्रोव्हाइड फूड, नाही हे चुकीचं उत्तर आहे. पुल द टेल, नाही हे पण चुकीचं आहे. ट्रीट द ॲनिमल, लव अँड काइंडनेस, याचा नंबर पर्याय क्रमांक 2 आहे 24चा. चूज द वर्ड फ्रॉम द फॉलोइंग दॅट डज नॉट फिट द लिस्ट. ब्लॅक, रेड, व्हाईट, पेन्सिल हा चुकीचा आहे. पुणे सातारा गटाशी जुळणारे पद काढायचं होतं. पुणे सातारा, तर ही शहराची नाव आहे, तर याचं उत्तर सोलापूर येईल. 4, 8, 9, 27 हे 4 पट झालं, ठीक आहे. आणि 25 आणि 5चा वर्ग आणि 5चा घन हे याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. असं झालं, मग असं झालं, ठीक आहे.
इथून इकडे गेला, इथून मग पुढे आपल्याला ह्या साईडला जाणार. ह्या साईडला आपल्या पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. गळवण, लांडोर, कोकीळ. गळवण, लांडोर. 30व्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे आडवी रेष होती तर आडवीच आहे. इथं उभी आहे तर उभीच राहणार रेष. तर उभी रेष इकडे 3 याच्यामध्ये नाही आहे, उभी रेष याच्यामध्ये नाही. पहा इथं आडवी आहे तर इथं पण आडवी आहे. इथं उभी आहे तर इकडं उभी, 2 याच्यामध्ये पाहिजे. पण इथं त्रिकोणच आहे. इथे आपल्याला काय पाहिजे, इथे नाही आहे की नाही. आपल्याला दोन्हीकडं काय पाहिजे पहा. इथे त्रिकोण, इथं चौकोन, इथं गोल आहे. तर इथं पंचकोन इथे भेटेल. हा पर्याय क्रमांक 3च योग्य उत्तर आहे. या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील कितव्या क्रमांकाचा अक्षर घेतल्यास दर्प या शब्दाचा समानार्थी शब्द होईल. तर याचं उत्तर आता सध्या याचं उत्तर तरी मला हे भेटत नाही, पण याचं उत्तर 2 आहे. मूल्यवर्धन शिक्षणाचा तास संपल्यानंतर श्रमप्रतिष्ठान हे मूल्य जोपासण्यासाठी तुम्ही काय कराल? शिक्षकांनी सांगितलेल्या कामाकडे दुर्लक्ष तर नाही करणार. स्वतःची कामे इतरांना करायला नाही सांगणार. शाळेच्या व्हरांड्यातील कचरा स्वच्छ झाडूने आपण साफ करू. घरात स्वतःने गोळा केलेला कचरा रस्त्यावर नाही. हे तिसरं याचं उत्तर बरोबर आहे. खालील आपल्याला मालिकेमध्ये क्रमाने येणारे विचारलं होतं. तर इथं हे जो स्टार आहे तो इथे गेला आहे की नाही. इथलचा जो आहे तो इथे गेला, म्हणजे इथलचा पहिल्या वारला आहे तो इथे जाईल आहे की नाही. इथे हा उत्तर नसणार, हे पण नसणार. त्याच्यानंतर हा गोल एक्स आहे तो शेवटी गेला. इथलचा हा शेवटी गेला, मग इथलचा स्टार आपल्याला शेवटी जाणार. शेवटी आपल्याला इथे आहे. ठीक आहे, तो उत्तर पर्याय क्रमांक 3. 34 दोन त्रिकोण, 2 चौकोन, 2 गोल आणि इथे 2 त्रिकोण, 2 चौकोन, 2 गोल आणि इथे 1 कमी झाला आहे की नाही. इथं 2 शेवटचे 2 कमी झाले. इथं डब्बा येईल. ठीक आहे, इथं डब्बा येईल. ठीक आहे, बॉक्स येईल. तर इथं येईल पर्याय क्रमांक आपला 3चं उत्तर राहणार. खालील संख्या मालिकेत आपल्याला अंकाची स्थानची अदलाबदल केल्यावर एकूण किती मूळ संख्या तयार होतील? अदलाबदल करायची, याची 51 करायची, याचे 61 करायची, याची 19 करायची, याचे 59 करायची, याची 98 करायची, याचे 49 करायचे आणि याचं करायचं 29. तर मूळ संख्या इथं जर पाहिलं आता आपण 1 2 3 मूळ संख्या आणि ही नाही, ही पण नाही, ही मूळ संख्या आहे. 4 एकूण 4 मूळ संख्या आहे तिथे. ठीक आहे, अदलाबदल केल्याच्या नंतर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊत आपण. पाण्यातील प्रतिबिंब पाहिजे होतं. पाण्याचा प्रतिबिंब आपल्याला हा पाण्यामध्ये जशाला तसा आहे. ह्या साईडला, ह्याच साईडला राहणार. इथे हा चुकीचा आहे, इथे आहे हा चुकीचा. हे 2 बरोबर आहे. आता हा जो क्ष आहे तो क्ष राहील, रेष इकडची इकडंच राहील. आता याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 उत्तर. इथे पण पाण्यातली प्रतिमा पाहायची होती आपल्याला. इथे पर्याय क्रमांक बरोबर आहे याचं उत्तर. त्याच्यानंतर पुढे एका सांकेतिक भाषेत 9 90 आहे, 7 56 आहे, 8 72 आहे. म्हणजे 9 10 90, 7 8 56, 8 9 72 म्हणजे पुढचा. तर 3 ह्या 3च्या पुढची संख्या 4 आहे. 3 चौक 12 आपल्याला याचं उत्तर 12 आहे. खालील कोणत्या तारखेचा वार त्या महिन्याच्या 5 वेळा येईल? 5 वेळा कोणत्या तारखेचा वार येईल? तर आपल्याला 2 फेब्रुवारी महिन्यात 5 नाही येणार. 5 हिथं पण नाही येणार. 1 मार्च 31 तारीख राहतात हे येणार. आणि 30चा जर महिना असेल तर
2 तारखेला एक हे म्हणजे क आणि ड हे उत्तर बरोबर आहे. क आणि ड आपल्याला पर्याय क्रमांक 4मध्ये. याच्यात 9 मिळवले, याच्यात 18 मिळवले, याच्यात 18 दोन्ही 36 मिळवले आणि इथं 72 मिळवावं लागतील, हे की नाही. मग 143 उत्तर येईल इथे. हे चुकीचं आहे. 41 प्रश्नात गटात न बसणारा आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. पहा, इकडे रेषा इकडे रेषा आणि मधातून एक क्रॉस करतात. एक इकडे आहे, इकडे आहे आणि मधातून एक क्रॉस करतात. हे दोन्ही एकाच साईडला आहेत, आहे की नाही. मग ह्याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 आहे. 42 ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जर पाहायचं असेल, गटात न बसणारे इथे 3 इथे 1 2 3 4 5 6 आहेत. इथे 4 हे पंचकोन 1 2 3 4 5. इथं चौकोन आहे, इथे 4 गोल आहेत. इथं पंचकोन इथे 5 आहे. इथं षटकोन आहे, इथे 6 गोल आहेत. तर इथे आपल्याला हे उत्तर चुकीचं आहे. 9 पुढचा 43 प्रश्नाचं उत्तर आहे. पहा, इथं काय आहेत, ह्या सर्व मूळ संख्या आहेत. 5 31 आणि 37. 9 ही मूळ संख्या नाही, याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर इथे जर पाहिलं, याचा भागाकार उत्तर येते 4. याला भागाकार दिलं उत्तर 4 येते. याला भागाकार दिले तर 5 येते. याला भागाकार दिलेलं उत्तर 4 येते. तर गटात न बसणार आहे याचं उत्तर 5 यायला, त्याच्यामुळे याचं हे उत्तर राहणार. त्याच्यानंतर 48व्या प्रश्नाचं उत्तर हे तो दक्षिण दिशेला तोंड करून राहील. पर्याय क्रमांक 2 आहे. त्याच्यानंतर इथे जर शब्द जर पाहिला आपल्याला, इकडच्या साईडनं म्हणलं, उजव्या साईडनं म्हणजे इकडच्या 25व्या नंबरला इकडून उलटा जर बघितलं तर ए येतं. त्याच्यानंतर 10व्या नंबरला इकडून 10व्या नंबरला बघितलं तर पी येतं. असं एप्रिल शब्द तयार होतो. एप्रिलच्या मधोमध आहे आर, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे आर. इकडून न पाहता इकडून उलटं पाहायचे होते आपल्याला, ठीक आहे, कारण उजवी साईड अशी असते. खो खो खेळताना आपल्याला हे 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. इथे काय करायचं होतं, तिघांचा गुणाकार करायचा होता, म्हणजे 1 गुणिले 3 गुणिले 4, हे याचं उत्तर 12 येते. इथे 2 गुणिले 3 गुणिले 5, 2 गुणिले 3 गुणिले 5, तर याचं उत्तर 30 येते. याचं उत्तर 6 गुणिले 2 गुणिले 3, 6 गुणिले 2 गुणिले 3, हे 18 हे 12 होतात. 12 32 36, याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. पुढील प्रश्न आपण पाहू. तिथं पुढील प्रश्नातील चुकीचे पद आपल्याला ओळखायचे होते. तर इथं जर पाहिलं, हे 2चा घन आहे, 2च्या डोक्यावर घन, हा 3चा घन आहे, हा 5चा घन आहे, ठीक आहे, हा 6चा वर्ग आहे, म्हणून हे पद आपलं वेगळं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊ. आपल्याला काय दिलेलं आहे, आरशातील प्रतिमा विचारलेली. ये इकडच्या साईडला जाणार, ठीक आहे, हे चुकीचं आहे. ये इकडच्या साईडला गेलं, ठीक आहे. वरच्या साईडला मोठंच राहणार, वरच्या साईडला मोठं. हा 0 जिथलच्या तिथंच राहणार, 0. जे ह्या साईडला असा जाणार, हा चुकीचा आहे. इकडं आहे, जे इकडं जाणार, आहे की नाही, बरोबर आहे. हे पण जे बरोबर आहे, हे चुकीचा जे आहे. त्याच्यानंतर के हा चुकीचा आहे. के हा पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. के असा असेल तर तो के असा होणार, ठीक आहे, आरशातली प्रतिमा, त्याच्यामुळे हिचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. पुढचा 51 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. 52व्या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं आपल्याला. आरशातली प्रतिमा, याचं उत्तर हे नसणार आहे, हे पण नसणार आहे. इथे पहा, एक डार्क आहे आणि एक हे आहे, ठीक आहे. पहिलावाला इथं हे येणार रिकामा आणि इथं डार्क येणार. इथे आहे, ह्या दोनपैकी उत्तर असू शकते. हे वरचं जे आहे आणि खाली वरचं, ह्या वरच्या साईडला वरचं राहणार. आता ह्या दोनपैकीच उत्तर राहणार, आहे की नाही. हे खालच्या साईडला ह्या साईडला झुकणार आहे. ही रेष अशीच ती अशी होणार आहे. ते पर्याय क्रमांक 4मध्ये उत्तर आहे. एका सांकेतिक भाषेत 9साठी 3साठी आणि वापरली तर याच्यासाठी आपल्याला 3 आहे भागिले
2 9 साठी इथे हे 9 असतील, इथे 9 9 इथे भागाकार केला, 3 अधिक केले, 3 गुणिले केले 9 अधिक केले 2, हे 3 उत्तर येते. 3 अधिक 27 अधिक 2 29, बेरीज तिची नाही, 29 आणि 2 31. अजून एक वेळेस करू त्याचं, ठीक आहे. याच्या जागी आपल्याला किती येणार, इथे 3 येणार, याच्या जागी येणार 9 गुणाकार 9 9 त्रिक 27 उत्तर आलं. 27 आणि 32 उत्तर येणार याचं उत्तर 32 पर्याय क्रमांक 1 मध्ये येणार. मित्र परिवारासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. या वाक्यात 2 अक्षरी शब्दांची एकूण संख्या किती आहे? 2 अक्षरी 1, 2 आणि 3 आहेत, ठीक आहे. तर इथे 3 शब्द 2 अक्षरी आहेत. खालील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला हे करायचं आहे. हा बाण वरी गेला, त्याच्यानंतर इकडच्या साईडला गेला, खाली गेला, मग इकडच्या साईडलाच जाईल बाण. हे नसणार उत्तर, हे पण नसणार उत्तर, ह्या 2 पैकीच उत्तर राहणार. हे वरचं इकडच्या साईडला गेलं, इकडच्या साईडला गेलं, इकडच्या साईडला, हे उत्तर आहे त्याचं, ठीक आहे. चिमणीला कावळा म्हटले, कावळ्याला घार म्हटले. तर आपल्याला इथं विचारला राष्ट्रीय पक्षी कोण? राष्ट्रीय पक्षी आपला मोर आहे. तर मोराला पोपट म्हटले, मग इथं पोपट येईल उत्तर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर तिन्ही आकृतीत सामायिक असणारे अक्षर कोणते? तिन्ही आकृतीत आपल्याला 1 2 3 बी अक्षर आहे, सामायिक आहे तिन्हीमध्ये पण. एफ हे अक्षर कुठे आहे? एफ हे अक्षर वर्तुळ आणि पंचकोनात आहे. फक्त पंचकोन नाही, वर्तुळ आणि पंचकोन, पंचकोन आणि वर्तुळ. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. अब्दुल काकांना नजमा, सायरा या 2 मुली आहेत. नजमा आणि सायरा यांच्यात वयात 7 वर्षाचे अंतर आहे, तर आणखी 15 वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचे? 7 वर्षाचाच फरक असणार, ठीक आहे ना. तर वयातला फरक दोघं पण मोठेच होणार ना, ठीक आहे. उत्तर हे याचं 7. एका 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या एका कडेने 60 मीटर अंतराचा एक विजेचा खांब आहे. याप्रमाणे विजेचे खांब लावल्यास एकूण किती खांब आपल्याला लावावे लागतील? तर पहा, हे 60 मीटरला 1.5 किलोमीटर म्हणजे त्याला 60 भागायचं आणि नंतर एक वाढवायचा, दोन्ही साईडने, काही एकाच साईडने एक विजेचे खांब, ठीक आहे, एका साईडलाच आहे. तर याला भागाकार दिला, इथं येईल 25 आणि 1 वाढवावं लागतं. 25 आणि 1 म्हणजे 26 उत्तर येतात. याचं उत्तर 26 आहे, ठीक आहे. पहा, विजेचे खांब वगैरे हे करायचं असलं तर 1 आपल्याला वाढवावं लागतं, ठीक आहे, कारण एक सुरुवातीला आणि एक शेवटी दोन्हीकडं खांब लावावं लागतात आपल्याला. खालील सूचना तंतोतंत जुळणारी आकृती पाहिजे होती. इथं 3 नंबरला आहे, इथं 3 नंबरला आहे, हे नसणार आहे उत्तर, हे नसणार आहे. ही इथे ह्या 2 पैकी असणार, इथं हे 2 आहे, इथं 2 आहे, तर हे उत्तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य आहे. तंतोतंत हे नसणार आहे उत्तर, हे नसणार आहे.
बघा इथं गोल आहे, हे पर्याय क्रमांक 4 आहे. भारताची राजधानी दिल्ली आहे, तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. 5 जून पर्यावरण दिन, 11 नोव्हेंबरला आपल्याला बाल दिवस राहतो. 2 आहेत तिथे, तर इथे 4 झाले, हे की नाही. पहिल्यांदा वरी आणि नंतर खाली. पहिल्यांदा वरी रेष पाहिजे, ठीक आहे. हे डार्क होतं इथं डार्कच राहणार, इथं फेंट आहे तर इथं फेंटच राहणार. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 2 होते ते 1 झाले. इथं 1 आहे तर रिकामाच राहणार, इथे खाली 1 आहे तर 1 राहणार. वरी रिकामा खाली 1, हे उत्तर नाही आहे, हे पण नाही. ह्या 2 पैकीच उत्तर राहणार. इथं पहिले 3 रेषा होत्या तर 3च रेषा, इथं 2 रेषा आहेत तर 2च रेषा राहतील. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. 12चा वर्ग 13चा वर्ग किती येणार? 13चा वर्ग 169 येतं. 12चा वर्ग 144, तर 13चा वर्ग 100, म्हणजे 12 गुणिले 12 केलं तर 144 येतं. 13 गुणिले 144 येतं. तर तसं 13 गुणिले 13 करायचं आहे, त्याचं उत्तर येते 169. घड्याळ दुपारी 3 वाजले आहेत. घड्याळातील मिनिट काटा उत्तर दिशेस असल्यास घड्याळाची दिशा कोणती असेल? घड्याळात घड्याळाची दिशा, घड्याळाचा मिनिट काटा उत्तर दिशेस असल्यास तास काटाची दिशा कोणती असावी? तास काटा 3 वरी, तर ही पश्चिम दिशा असावी. चला, मेघनाला कॅरम खेळायची तसेच गायनाची आवड आहे. रिहानला पियानो वाजवायची व वाचन करायचे आहे. मुकेश गायन करायला व कॅरम खेळायला व वाचन करायला आवडते. लीनाला वाचन करायला व पियानो वाजवायला आवडते. सुहानाला वाचन करायला व पोहायला आवडते. तर वाचन करायला एकूण किती मुलांना आवडते? तर वाचन इथे गायन आहे, कॅरम आहे. वाचन इथे पियानो, वाचन इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथं 3 आहे, 4 आहे. तर 4 जणाला आवडतं, 4 जणाला आवडतं वाचन. सन 2026 राष्ट्रीय दिन, विज्ञान दिन शनिवारी असल्यास त्याच वर्षी जागतिक महिला दिन. हा प्रश्न मी नंतर सांगेल विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. एका दोरीत 7 केसरी रंग पताका लावल्यास व त्या पताक्या मागे दुप्पट पिवळ्या एका दोरीला 7 केसरी रंगाचा पताका लावल्यात व त्या पताक्या मागे 7 केसरी 7 मागे दुप्पट पिवळ्या रंगाचे केसरी 7 पिवळा याच्या दुप्पट म्हणजे इथे 14 लावले. तर मध्यभागी असलेल्या पताक्याचा क्रमांक किती आहे? तर हे दोन्ही मिळून झाले 21. त्याचा 21 झाल्याच्या नंतर आपल्याला 21चे अर्धे इकडे 10 असतील, इकडे 10 असतील, 11वा नंबर असणार आहे त्याचा. एका सांकेतिक भाषेत आपल्याला दिलेल्या अक्षराचे व त्यासाठी दर्शवलेल्या चिन्हाचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पर्यायातून शोधायचे आहेत. ओपनला ई विरुद्धार्थी क्लोज येईल. ओपनचं क्लोज येईल, याला सी येईल. सी यल आपल्याला हे येणार नंबर 2ला, हे सी यल हे तर चुकीचं राहणार आहे. सी यल हे पण चुकीचं राहणार आहे. त्याच्यानंतर ओला
गोल येणार? याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, खालील आकृतीत कोणती गोष्ट दाखवता येईल? भारत, महाराष्ट्र, पुणे नाही, सातारा, सांगली, कोल्हापूर नाही, महाराष्ट्र, अहिल्यानगर, कळसुबाई, मेघालय, त्रिपुरा, राजस्थान. भारत, महाराष्ट्र आणि पुणे दाखव. हे भारत, हे महाराष्ट्र आणि पुणे हे दाखवता येईल आपल्याला. आणि मेघालय, त्रिपुरा 2 वेगवेगळे हे नाही, सातारा, सांगली हे पण नाही, महाराष्ट्र, अहिल्यानगर, कळसुबाई. फक्त एक अच योग्य पर्याय आहे. कविता महेशला म्हणाली, तुझ्या आईची आई ही माझ्या वडिलाची आई आहे. तुझ्या आईची आई माझ्या वडिलाची आई. तर कविता महेशच्या आईची कोण? महेशला म्हणाले. कविता महेशची आत्या आहे, नात आहे. आईची आई, तुझ्या आईची आई म्हणजे तुझी आजी. तुझ्या आईची आई माझ्या वडिलाची आई आहे. आईची आई, याची आजी. बहीण आहे. कविता ही बहीण आहे. ठीक आहे. एका सांकेतिक भाषेत अडचण, अजगर, लवकर हा लिहितात. तर पर्वत कसा लिहू? प ला काय आलेलं आहे? तर प ला पाहू. प ला, प कुठे दिसतंय का? प अननस आहे. पर्वत, लास्टला त आहे. लास्टला त कुठं आहे ते बघू. अजगर, लवकर, अननस. ठीक आहे. मग ह्याच्यातले कोणतेच शब्द येऊ नये. ठीक आहे. पर्वत, डोंगर, डोंगर. आपण नंतर घेऊ. त्याचं पण उत्तर नंतर सांगेल, कारण भरपूर वेळ झालेला आहे. ठीक आहे. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 लिहिलेलं आहे मी. ठीक आहे. पण याचं उत्तर आपण नंतर घेऊ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले येणारे व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.